रुपेश कोण आहेत? हे पार्सल द्यायचं होतं. आय टी पार्क. आपल्याला इकडनं जाऊन यू टर्न घेऊन जावं लागेल. हॅलो भाऊ, आताच नाही काय आपण इकडे चांदणी चौकाला चाललेलो आहे. एक वस्तू नाही का मला लक्झरीला पाठवायचं आहे गावाकडं. आता आपण तिकडे चाललोय लक्झरीत नाही का ते सामान द्यायला आपण. आजचा ब्लॉग संध्याकाळी नाही, सॉरी, रात्री शूट करतो. आता एक 8:45 वाजले. तो बोललाय की 9 पर्यंत येतो म्हणून बोललाय. आपण जाऊन थांबूया एक 15-20 मिनिटं आधी. अजून तो इकडं वाकडलाय. वाकड वाकड ब्रिज पाशी येतो. अजून त्याला एक 10 मिनिटं तरी लागतील, 10 ते 15 मिनिटं. गर्दी असली तर तिकडं जरा लेट पण होईल त्याला. आता मी पण लवकर नाही का जेवण वगैरे केलंय आत्ताच. ह्याच्या आधी जिमला गेलेलो. जिमवरनं आल्यावर आमलेट वगैरे बनवलं. त्यानंतर जेवण केलं. डायरेक्ट निघालोच आता गाडी चालू करून. आय टी पार्कला बोलवलं नाही त्यानं. बघूया किती वेळ लागेल त्याला यायला. पेट्रोल पण कमीच आहे, पेट्रोल टाकून जावं लागेल आपल्याला. आता आपण चांदणी चौकात आलेलो आहे. आता आपल्याला इकडनंच रॉंग साईडने जाऊन थांबायला लागेल तिकडे. आय टी पार्क नाही का तिथं समोरच आहे. इकडे समोरच आहे आय टी पार्क. आपल्याला इकडनं जाऊन यू टर्न घेऊन जावं लागेल. बघा हेच आहे आय टी पार्क. सायटेल. सावकाश जावं लागेल आपल्याला गाडी वगैरे बघत. गर्दी तर आहे आज. जाऊया सावकाश सावकाश. हेच आय टी पार्क. आता तो आल्यावर भेटू आपण. चला भावनो, आपली लक्झरी तर आलेली आहे. ज्याला आपण कुठे गेली बस. इथंच आहे, औदुंबर छाया. रुपेश कोण आहेत? हे पार्सल द्यायचं होतं. आता पार्सल तर दिलेलं आहे. डॉक्युमेंट वगैरे आहेत माझे, ते आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन.
ते इकडं गावाला पाठवायचे काकाकडं. ते पाठवलेले आहेत आता. फोन करून एकदा सांगूया दिलेले आहेत म्हणून. आता 9:09 झालेले आहेत. आता तर दिलेलं आहे आपण. इकडनं आपल्याला यू टर्न घ्यायचा आहे.